वर्ल्ड कप नंतर हार्दिक पांड्या प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोल होतोय. मैदानावर गर्लफ्रेंडबरोबर असे विचित्र फोटो. त्यानंतर हार्दिक पांड्यावर सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेली मीम. पण हार्दिक पांड्यानं काय केलं की त्याला सर्वजण ट्रोल करू लागले. तेच आपण या व्हिडिओमधून पाहूया. आजकाल सोशल मीडियावर एक नाव खूप चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे हार्दिक पांड्या. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळीकडे टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा व्हायला हवा होता. पण सोशल मीडियावर एक वेगळी चर्चा सुरू झाली. लोक भारताच्या विजयाचं कौतुक करत होते, खेळाडूंना शुभेच्छा देत होते. पण त्याचवेळी अनेक पोस्ट्समध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जात होता. हार्दिक पांड्या हे सगळं जाणून बुजून करतो का? की तो खरोखरच असा आहे? काही लोक तर थेट लिहित आहेत की हार्दिक भाई, तुम्हाला अजूनही कळलं नाही का की तुम्ही किती मोठे खेळाडू आहात? तुम्ही भारतासाठी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा महत्त्वाचा भाग आहात. तुम्ही जगातील सर्वोत्तम ऑलराऊंडर्सपैकी एक आहात. मग तरीही तुम्ही कधीकधी अशा काही गोष्टी का करता ज्या लोकांना थोड्या विचित्र वाटतात? पण इथे एक गोष्ट स्पष्ट सांगायला हवी. वैयक्तिकरित्या मी हार्दिक पांड्याचा खूप मोठा चाहता आहे. मागच्या 2 वर्ल्ड कपमध्ये त्याने टीम इंडियासाठी जे काही केलं आहे, त्यानंतर त्याच्याबद्दल वाईट बोलण्याचा मला अधिकारच नाही, असं मला वाटतं. त्यामुळे मी स्वतःलाच सांगितलं आहे की हार्दिक पांड्याबद्दल वाईट बोलायचं नाही. पण तरीही वास्तव हे आहे की सध्या हार्दिक पांड्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. हे ट्रोलिंग नेमकं का होतंय? त्यामागे एक कारण म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मैदानावर झालेलं सेलिब्रेशन. भारताने विजय मिळवल्यानंतर मैदानावर सगळे खेळाडू, त्यांचे कुटुंबीय आणि सपोर्ट स्टाफ एकत्र आले होते. सगळे खेळाडू आनंद साजरा करत होते. कुणी ट्रॉफीसोबत फोटो काढत होतं, कुणी एकमेकांना मिठ्या मारत होतं, कुणी नाचत होतं. याच दरम्यान हार्दिक पांड्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मैदानावर फिरताना दिसला. तो तिच्यासोबत खूप आनंदाने सेलिब्रेशन करत होता. कधी दोघं स्टेजवर जाताना दिसत होते, कधी मैदानावर फिरताना दिसत होते, तर कधी दोघं मिळून फोटो काढताना दिसत होते. काही व्हिडिओमध्ये तर हार्दिक पांड्या चॅम्पियन्सच्या पोडियमवर जाऊन आडवा झोपल्यासारखा पोज देताना दिसला. काही वेळा तो मैदानावरही पडून फोटो काढताना दिसला. हे सगळे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. लोकांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही लोक म्हणाले की हा त्याचा आनंद साजरा करण्याचा मार्ग आहे आणि त्यात काही चुकीचं नाही. पण काही लोकांनी मात्र त्यावर टीका केली. त्यांनी लिहिलं की हार्दिक पांड्या ट्रॉफी सोडायलाच तयार नाही. तो संपूर्ण मैदानभर ट्रॉफी घेऊन फिरतो आहे आणि त्याचवेळी तो गर्लफ्रेंडसोबत सेलिब्रेशन करत आहे. याचवेळी सोशल मीडियावर दुसरी एक गोष्टही व्हायरल झाली. ती म्हणजे संजू सॅमसनचा एक फोटो. त्या फोटोमध्ये संजू सॅमसन स्टेजच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसलेला दिसतो. त्याच्या हातात प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आहे. पण मुख्य वर्ल्ड कप ट्रॉफी त्याच्या हातात दिसत नाही. लोकांनी लगेच तुलना सुरू केली. एका बाजूला संजू सॅमसन आहे, जो शांतपणे बसलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्या आहे, जो ट्रॉफी घेऊन संपूर्ण मैदानभर फिरतो आहे. काही लोकांनी सोशल मीडियावर लिहिलं की अरे भाऊ, थोड्या वेळासाठी का होईना ट्रॉफी संजू सॅमसनच्या हातात दे, कारण त्याने या वर्ल्ड कपमध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे. काही लोकांनी तर हार्दिक पांड्याच्या वागण्याला छपरी स्टाईल असंही म्हटलं. पण खरं सांगायचं तर हार्दिक पांड्या असा आहेच. त्याचं व्यक्तिमत्व थोडं बिनधास्त आहे. तो इतर काय म्हणतील याचा फार विचार करत नाही. तुम्हाला तो आवडेल किंवा कदाचित आवडणार नाही, पण तो जसा आहे तसाच आहे. हार्दिक पांड्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची क्रिकेटमधील क्षमता. मैदानावर तो बॅटिंग करत असो, बॉलिंग करत असो किंवा फिल्डिंग करत असो, तो नेहमी पूर्ण ताकदीने खेळतो. त्याच्याकडे सामना बदलण्याची ताकद आहे. काही चेंडूंमध्ये सामना फिरवण्याची ताकद त्याच्यात आहे. कधीकधी मला असंही वाटतं की हार्दिक पांड्या हे सगळं थोडं जाणून बुजूनही करत असावा, कारण त्याला माहीत आहे की लोक त्याला ट्रोल करतील. आणि जितकं लोक त्याला ट्रोल करतील, तितकाच तो चर्चेत राहील. हार्दिक पांड्याचं व्यक्तिमत्वच थोडं वेगळं आहे.
तो लोकांच्या प्रतिक्रिया पाहून घाबरत नाही. लोक त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप बोलतात. सोशल मीडियावर त्याच्या रिलेशनशिपबद्दल अनेक मीम्स आणि जोक्स फिरत असतात. काही लोक तर मजेत म्हणतात की हार्दिक पांड्या हा असा खेळाडू आहे ज्यानं 2 वेगवेगळ्या पार्टनरसह 2 वर्ल्ड कप जिंकले. पण खरं सांगायचं तर ही त्याची वैयक्तिक आयुष्य आहे. त्याच्या आयुष्यात तो कोणासोबत राहतो, कसं जगतो, हे त्याचं स्वतःचं प्रकरण आहे. आपल्याला त्यावर फार भाष्य करण्याची गरज नाही, कारण शेवटी मैदानावर तो भारतासाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. या वर्ल्ड कपमध्येही हार्दिक पांड्यानं महत्त्वाच्या क्षणी कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये त्याचा एक थ्रो खूप महत्त्वाचा ठरला होता, ज्यामुळे भारताला महत्त्वाची विकेट मिळाली. काही सामन्यांमध्ये त्यानं बॅटिंगनं टीमला मदत केली. काही ठिकाणी बॉलिंगनं विकेट्स घेतल्या आणि काही ठिकाणी फिल्डिंगनंही फरक पाडला. फायनलमध्ये कदाचित बॅटिंगमध्ये तो अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही, पण बॉलिंगमध्ये त्यानं आपलं काम चोख केलं. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयात त्याचाही मोठा वाटा होता. संजू सॅमसनच्या बाबतीत लोकांना थोडं वाईट वाटलं हे खरं आहे, कारण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट असलेला खेळाडू स्टेजवर एकटाच बसलेला दिसत होता. त्याच्या हातात फक्त त्याची वैयक्तिक ट्रॉफी होती. पण प्रत्येक माणसाची व्यक्तिमत्व वेगळी असते. काही लोक खूप एक्सप्रेसिव्ह असतात आणि आनंद मोठ्यानं साजरा करतात. काही लोक शांत असतात आणि कोपऱ्यात बसूनही आनंद घेतात. एक गोष्ट मात्र नक्की आहे, आजपासून 10 वर्षांनी लोकांना हे आठवणार नाही की कोण मैदानावर गर्लफ्रेंडसोबत फोटो काढत होतं, कोण स्टेजवर झोपलं होतं किंवा कोण ट्रॉफी घेऊन फिरत होतं. लोकांना फक्त हे आठवेल की एका संजू सॅमसन नावाच्या खेळाडूनं भारतासाठी शानदार कामगिरी केली होती. आणि त्याचबरोबर लोकांना हेही आठवेल की हार्दिक पांड्या नावाचा एक खेळाडू होता जो मैदानावर येताच सामना बदलण्याची ताकद ठेवत होता. म्हणून शेवटी प्रश्न असा आहे की आपण हार्दिक पांड्याला ट्रोल करावं का, की त्याला तसाच राहू द्यावं? कारण खरं सांगायचं झालं तर भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्यासारखा ऑलराऊंडर सध्या दुसरा कोणी नाही. आणि म्हणूनच अनेक लोक शेवटी एकच गोष्ट म्हणतात, हार्दिक पांड्या कधीकधी वेगळा वाटतो, पण टीम इंडियासाठी तो खूप महत्त्वाचा आहे.